नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 डिसेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालवणे इतके शक्य नाही, तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळपर्यंत आराम करत राहाल, परंतु यानंतर तुम्हाला ताजेतवानेही वाटेल आणि त्याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. तुम्ही आणि तुमची प्रिय व्यक्ती यांच्या प्रेमामध्ये कुणीतरी आज ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करेल. उपाय: घरामध्ये गंगाजलचा कुठल्या ना कुठल्या रूपाने उपयोग केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. वृषभ राशी. जर आज तुम्ही आपल्या मित्रासोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. अंतिमता आपले खाजगी आयुष्य हाच आपला प्रमुख लक्ष द्यायचा विषय असेल, पण आज तुम्ही सामाजिक धर्मादाय कामावर लक्ष केंद्रित कराल. आपल्या अडचणी आणि प्रश्न घेऊन येणाऱ्यांना तुम्ही मदत कराल. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तीशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता भंग होईल. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो, त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला जाणून बुजून दुखावेल, ज्यामुळे तुम्ही काही काळ निराश असाल. उपाय: प्रेमसंबंधामधल्या उत्परिवर्तनाला दूर करण्यासाठी आंधळ्या व्यक्तींना जेवू घाला. मिथुन राशी. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. प्रेमीला वेळ देण्याचा प्रयत्न कराल, परंतु कुठल्या गरजेच्या कामामुळे तुम्ही त्यांना वेळ देण्यात यशस्वी होणार नाही. आज शांत रहा, तणावमुक्त राहाल. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहेत, त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. आज तुम्ही आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकता आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकता. उपाय:
श्रीकृष्णाची पूजा करणे आणि पारिवारिक आयुष्यात आनंद वाढतो. कर्क राशी, तुमच्या मनावर असलेले ओझे उचलण्यास आणि तुम्हाला पाठिंबा देण्यात नातेवाईक पुढाकार घेतील. मतभेदामुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडेल. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. तुमची कमकुवत इच्छाशक्ती यामुळे तुम्ही भावनिक व मानसिकदृष्ट्या कमजोर बनू शकाल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतले आहे, आज त्यांना कुठल्याही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते, ज्यामुळे आर्थिक स्थिती थोडी कमजोर होईल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी आणि तुमचे कुटुंबीय नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या साथची आवश्यकता असू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. उपाय: प्रियकरला प्लॅस्टिकने बनवलेला जोडा भेट दिल्याने लव्ह लाईफ चांगली राहील. सिंह राशी, आज कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षा खूपच वाढलेल्या असतील. आज टीव्ही किंवा मोबाईलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की गरजेच्या कामांना करणे विसराल. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल. मित्रांसोबत गप्पा मारणे एक चांगला टाइमपास असू शकतो, परंतु सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. भरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. अचानक पैसा आल्याने तुमचे प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. उपाय: आरोग्य चांगले ठेवण्यासाठी गरजू लोकांना आणि गरजू मुलींसाठी, खास करून तरुण मुलींना पांढऱ्या सुवासिक मिठाई वितरित करा. कन्या राशी, आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. तुमच्या संशयी स्वभावामुळे तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागेल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. अल्पपरिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. आज तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता, परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होऊ शकतो. रोमॅन्टिक गाणी, रुचकर जेवण या सगळ्याचा आज तुम्ही आपल्या जोडीदारासोबत आस्वाद घेणार आहात. टीव्हीवर सिनेमा पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे यापेक्षा उत्तम काय असू शकते. जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर तुमचा दिवस काही या प्रकारे व्यतीत होईल. उपाय: त्यामध्ये आपले प्रतिबिंब पाहिल्यानंतर आणि चांगले स्वास्थ्य बनवल्यानंतर सरसोच्या तेलाला दान करा. तूळ राशी, स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमच्या अति खर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा आणि इतरांवर खर्च करणे टाळा. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील.
आज जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यावर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकता. तुमच्या गोष्टी घरच्यांना चिंतित करू शकतात, परंतु या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. आजच्या सुट्टीच्या दिवशी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद अजून काय असू शकतो? कामाच्या धबडग्यात मध्ये मध्ये थोडा आराम करा, विश्रांती घ्या आणि रात्रीची जागरणे टाळा. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी बदाम, अख्खे शेंगदाणे, विभाजित हरभरे आणि तूप खा. तसेच धार्मिक व आध्यात्मिक ठिकाणी पिवळे कपडे परिधान करा. वृश्चिक राशी: जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांना वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्यासोबतही कुणीच नसेल. आयुष्य तुम्हाला अनेक आश्चर्याचे धक्के देत असते, पण आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची एक अचंबित करणारी बाजू पाहणार आहात. दिखावा करण्यापासून आज तुम्ही बचाव केला पाहिजे. असे कराल तर तुमच्या जवळचे लोकही तुमच्यापासून दूर होतील. जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करेल. शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहेत त्यांना आज धनहानी होण्याची शक्यता आहे, म्हणून आज विचारपूर्वक निर्णय घ्या. कामाच्या जागी आपण स्वतःला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. उपाय: स्वस्थ जीवनशैली प्राप्त करण्यासाठी कुठल्याही रूपात चांदी परिधान करा. धनु राशी: विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलेल. तुमची संवाद कौशल्य प्रभावी ठरू शकतील. आज तुमचा जोडीदार तुमच्याशी आनंदी क्षण व्यतीत करेल आणि तुमच्या सुरुवातीच्या दिवसात प्रेम जागे होईल. तुम्ही केलेल्या कामाबद्दल तुमचे सिनियर्स आज तुमचे कौतुक करतील, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. आजचा दिवस अत्यंत महान आहे, कारण तुमच्या कामाकडे लक्ष जाईल ते तुम्हास हवे असेल. आपण अनेक गोष्टी करण्याचे ठरविले असेल, पण नेमके कशाच्या मागे जावे हे ठरविताना अडचणी येतील. उपाय: आर्थिक स्थिती चांगली करण्यासाठी गायीला गूळ खाऊ घाला. मकर राशी: तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची प्रिय व्यक्ती काहीतरी करेल. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. आपल्या परिजनांसोबत सिनेमा पाहणे उत्तम आणि मजेदार राहणार आहे. शारीरिक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. धूम्रपान सोडण्यासाठी तुमचा जोडीदार तुम्हाला प्रोत्साहन देईल. अन्य वाईट सवयी सोडण्यासाठी सुद्धा हीच योग्य वेळ आहे.
हातोडा थोडा गरम असतो तेव्हाच वार करावा हे लक्षात ठेवा. उपाय: तांब्याचा शिक्का खिशामध्ये ठेवल्यास आरोग्य चांगले राहील. कुंभ राशी, आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते, ज्या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते आणि तुम्ही बराच काळ विचार करण्यात घालवू शकता. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत कराल. कुटुंब जीवनाचा अभिन्न अंग असते. आज आपल्या कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकता. तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधा. उपाय: पवित्र ठिकाणी काळे आणि पांढरे ब्लँकेट वितरित केल्याने आरोग्य सुधारेल. मीन राशी, आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. सावधानता बाळगा. कोणीतरी तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू शकते. कोणतेही संकटावर मात करायची जोपर्यंत आपली इच्छाशक्ती जबर आहे, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही. एका लहान बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल. जीवनात सर्व गोष्टी तेव्हाच चांगल्या राहतात जेव्हा तुमचा व्यवहार सरळ राहतो. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसेल. तुमचे अनपेक्षित वागणे तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांना गोंधळात टाकेल आणि तुम्ही सुद्धा निराश राहाल. व्यवसाय धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. उपाय: भगवान शंकरावर पंचामृताचे अभिषेक केल्याने आरोग्यामध्ये उत्तम फायदे मिळतील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.